नेक्स्ट आहे मित्रांनो निमोनिया. आता मित्रांनो निमोनिया जो आहे हा एक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. म्हणजे यामध्ये लंग्स आणि एल्व्हिओलाई जे असतात एखाद्या व्यक्तीचे ते इन्फ्लेम होतात, सूज येते त्यामध्ये. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता हा लंग आहे, राईट लंग आणि लेफ्ट लंग. ह्याच्यामध्ये ब्रॉन्काइज असतात म्हणजे मोठमोठे एअर पॅसेजेस असतात ज्याला ब्रॉन्कस म्हणलं जातं. त्याचं रूपांतर ब्रॉन्काय मध्ये होतं आणि ब्रॉन्कायचं रूपांतर पुढे जाऊन एल्व्हिओलाई मध्ये होतं. आणि एल्व्हिओलाई हे एअर सॅक्स असतात ज्यामध्ये CO2 आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड एक्सचेंज केले जातात. यामध्ये ऑक्सिजन ऍब्झॉर्ब केला जातो आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज केला जातो. तर न्यूमोनियामध्ये काय होतं मित्रांनो, काही पॉझिटिव्ह एजंट्स असतात, पॅथोजन्स असतात, ते इकडे इन्फेक्ट करतात. हे इन्फेक्शन झाल्यामुळे यामध्ये फ्लुइड रिलीज होतो, यामध्ये फ्लुइड फिल होऊन जातो. फ्लुइड फिल झाल्यानंतर ह्यामध्ये वॉटर फिल झाल्यानंतर त्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचा एक्सचेंज जो आहे तो बंद होऊन जातो आणि त्या माणसामध्ये शॉर्टनेस ऑफ ब्रेथ किंवा त्याला थकवा जाणवतो आणि त्याला श्वास नीट घेता येत नाही. आणि हे सगळं होतं वेगवेगळ्या पॅथोजन्समुळे. आता मित्रांनो वेगवेगळे पॅथोजन्स फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये काही व्हायरसेस आहेत. फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्झा व्हायरस, ॲडिनो व्हायरस, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिनिटिकल व्हायरस किंवा त्याला RSV असंही म्हणलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त काही बॅक्टेरियाज असतात, फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिये जे न्यूमोनिया कॉज करतात. ह्याच्या व्यतिरिक्त काही फंगल पॅथोजन्स असतात, फॉर एक्झाम्पल न्यूमोनियोसायटिस झिरोवेसी किंवा न्यूमोनियासायटिस कॅरिनी. हे सगळे न्यूमोनिया कॉज करतात. आता मित्रांनो न्यूमोनिया ह्याच्या व्यतिरिक्त काही फिजिकल फॅक्टर्समुळे म्हणजे पॅथोजन्समुळे नव्हे तर काही फिजिकल फॅक्टर्समुळे सुद्धा होऊ शकतं. त्यामध्ये काही केमिकल बर्न्स, फॉर एक्झाम्पल काही गॅस जो बर्न करतो, चेस्टमध्ये बर्न करतो किंवा लंग्स अफेक्ट करतो किंवा एखाद्याला फिजिकल इंजरी झाला, मार बसला लंग्सला, तर त्यामुळे सुद्धा न्यूमोनिया होऊ शकतो. सिम्पटम्स अँड सायन्स बघितले तर एखाद्या व्यक्तीला जर निमोनिया झाला असेल तर त्याला खोकला येत असतो, पर्सिस्टंट खोकला येत असतो आणि खोकल्याबरोबर एक चिकट पदार्थ बाहेर निघत असतो जो की येल्लो आणि ग्रीनिश कलरचा असतो, त्याला स्पुटम असं म्हणलं जातं. याच्या व्यतिरिक्त त्याला खूप सारा ताप पण येऊ शकतो, हाय फीवर असू शकतो, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ असू शकतो म्हणजे त्याला श्वास घ्यायला ताप होऊ शकतो आणि थकवा जाणवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तो जेव्हा मोठा श्वास घेतो, मोठ्या श्वासाबरोबर त्याला चेस्टमध्ये पेन होऊ शकतो किंवा त्याला खोकलाही सुद्धा येऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे त्याला भूक लागत नाही, फॅटिग म्हणजे त्याला थकवा जाणवतो, डोकं दुखतं, उलटीही होऊ शकते, सांध्यांमध्ये सांधे दुखू शकतात, जॉईंट पेन होऊ शकतो आणि मसल सुद्धा दुखू शकतात. मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं निमोनियाचं पर्टिक्युलरली एका व्यक्तीहून दुसऱ्या व्यक्तीकडे डायरेक्टली ट्रान्सफर होऊ शकतो. एक व्यक्ती जेव्हा खोकतो त्याच्या खोकल्यानंतर निघल्या जे मायन्यूट ड्रॉपलेट्स असतात, मायन्यूट ड्रॉपलेट्स ऑफ सलायवा, त्यामध्ये हा व्हायरस किंवा फंगस किंवा बॅक्टेरिया असू शकतो, तो डायरेक्टली दुसऱ्या माणसाकडे पसरू शकतो आणि असं वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये पसरू शकतो. डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट बघितली तर मित्रांनो ह्याचा जो डायग्नोसिस आहे डिझीज कुठल्या ऑर्गॅनिझमनी झालेला आहे तर त्याच्यावरती डिपेंड असतो. हा बॅक्टेरियाने झालाय किंवा व्हायरसनी झालाय किंवा फंगसनी झालाय का जस्ट फिजिकल एंट्री आहे, फिजिकल इंजरी आहे. सो ह्याच्यावरती बेस्ड डायग्नोसिस असतं. सो ट्रीटमेंट जर बघितली मित्रांनो तर हा बॅक्टेरियल निमोनिया असेल तर काही अँटीबायोटिक्स असतात. फॉर एक्झाम्पल बेन्झिल पेनिसिलिन, अँपिसिलिन आणि क्लोरॅम्फेनिकॉल. ह्याच्यामुळे तो बॅक्टेरिया जो असेल लंग्स मध्ये तो मरू शकतो. प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल बघितलं तर काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत जे घेतले पाहिजे. फॉर एक्झाम्पल मास्क लावला पाहिजे जर बाहेर फिरत असाल तर. याच्या व्यतिरिक्त काही वॅक्सिन्स आहेत. फॉर एक्झाम्पल दोन असे घातक बॅक्टेरिया आणि व्हायरस आहेत. फॉर एक्झाम्पल हिमोफिलस इन्फ्लुएन्झा जो एक व्हायरस आहे आणि दुसरा आहे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया जो की एक बॅक्टेरिया आहे. ह्याच्या अगेन्स्ट काही वॅक्सिन डेव्हलप झालेले आहेत जे एका लहान मुलाला पहिल्या वर्षी दिले जातात आणि याच्यामुळे त्याला पुढे जाऊन भविष्यामध्ये हे दोन रोग होऊ नाही शकत. नेक्स्ट आहे कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड मित्रांनो हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे जो की हा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकला इन्फेक्ट करतो. आता मित्रांनो जर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक बघितला तुम्ही इकडे तर त्यामध्ये नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स आणि लॅरिंग्स हा कव्हर केला जातो आणि त्याच्या लोअर ट्रॅक जो आहे, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक, तो म्हणजे ट्रॅकिया, प्रायमरी ब्रोंकाय, एल्व्हिओलाई आणि लंग्स, हे सगळे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे.
आता कॉमन कोल्ड जो आहे तो बेसिकली अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकचा इन्फेक्शन आहे आणि तो याच पार्ट मध्ये रिस्ट्रिक्टेड असतो, त्याच्या खाली तो जात नाही. आता मित्रांनो, जर कॉमन कोल्ड बघितलं तर ह्याला वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल निझोफॅरेंजिटायटिस, दुसरे अक्यूट व्हायरल रायनोफॅरेंजायटिस, अक्यूट कॉरिजा आणि कॉमन कोल्ड असंही म्हणलं जातं. कॉमन कोल्ड साठी वेगवेगळे व्हायरसेस असतात. मोर दॅन 200 पेक्षा जास्त असे व्हायरसेस आहेत जे कॉमन कोल्ड कॉज करतात. पण त्याच्यापैकी सर्वात कॉमन जो आहे तो आहे रायनो व्हायरस. तुम्ही रायनो व्हायरसचा इकडे स्ट्रक्चर बघू शकता. रायनो व्हायरस, टिपिकल रायनो व्हायरस असा दिसतो दिसायला. ह्याच्या व्यतिरिक्त काही कोरोना व्हायरसेस असतात, ते सुद्धा कॉमन कोल्ड कॉज करू शकतात. जर सायन्स अँड सिम्पटम्स बघितले मित्रांनो, तर सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीमध्ये रनिंग नोज येतो. दुसरी गोष्ट म्हणजे कफ याने खोकला येत असतो. सोर थ्रोट म्हणजे घसा दुखत असतो. याच्या व्यतिरिक्त खूप सारा ताप सुद्धा येतो. नेझल कंजेशन म्हणजे खाताना गिळताना त्याचा घसा दुखत असतो. स्नीझिंग सारखा शिंक येत असते. कंजक्टिव्हायटिस डोळे लाल होतात. मसल रॅशेस मसल्स वरती रॅश येतात. फॅटिग म्हणजे थकवा जाणवतो. डोकं दुखतं. थंडी वाजून येते, कणकणी वाजते किंवा त्याला भूक लागत नाही. हे सगळ्या गोष्टी सायन्स अँड सिम्पटम्स असतात कोल्डचे, कॉमन कोल्डचे. प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल मेजर्स जर बघितलं या पर्टिक्युलर व्हायरससाठी, ऍक्च्युली यासाठी डायग्नोसिसची काही गरज नसते आणि ट्रीटमेंट सुद्धा काही गरज नसते. जर हा जास्त होत असेल तर ट्रीटमेंटसाठी काही डॉक्टर्स अँटीव्हायरल्स देतात किंवा अँटीबायोटिक्स सुद्धा देतात. बेसिकली अँटीबायोटिक्स त्यासाठी देतात कारण की दुसरं सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीला जर सर्दी झाली असेल किंवा कॉमन कोल्ड झाला असेल तर त्या व्यक्तीपासून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवणे हे गरजेचं आहे. हात आपले वारंवार साबणाने धुणे, जेवणाआधी साबणाने धुणे हे आवश्यक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त एका व्यक्तीला जर कॉमन कोल्ड झाला असेल, सर्दी झाली असेल तर त्या व्यक्तीने खोकताना आणि शिंकताना तोंड आणि त्याचं नाक एका हँकरचिफनी कव्हर केले पाहिजे. काही अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स असतात, ते यूज केल्यानंतर हे व्हायरसेस मरू शकतात. मित्रांनो, आता आपण कॉमन कोल्ड बरोबर आणखीन एक व्हायरस कव्हर करणार आहोत जो की कोविड-19 आहे. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सध्याच्या या स्टेजमध्ये पूर्ण जगभरामध्ये पॅन्डेमिकची सिच्युएशन चालू आहे आणि ही एका व्हायरसमुळे चालू आहे जी की कोविड-19 असं म्हणलं जातं किंवा कोरोना व्हायरस असंही म्हणलं जातं. आणि हा जो व्हायरस आहे ऍक्च्युली हा सिलेबस मध्ये इन्क्लुडेड नाहीये, पण सध्याच्या स्टेजमध्ये अशी गरज आहे की हा व्हायरस इन्क्लूड केला पाहिजे हेल्थ अँड डिझिजेस मध्ये. मित्रांनो, कोविड-19 विषयी आपण काही प्रश्नांची उत्तरे देऊया या पर्टिक्युलर भागामध्ये. काही फॅक्ट्स जे आपण डिस्कस करूया या पर्टिक्युलर व्हायरस रिलेटेड. तर बेसिकली मित्रांनो, कोविड-19 काय आहे? कोविड-19 हा पूर्ण फुल फॉर्म बघितला तर COV म्हणजे कोरोना व्हायरस डिझीज 19 म्हणजे 2019 मध्ये डिस्कवर झाला होता, म्हणून याला कोविड-19 असं म्हणलं जातं. आता कोविड-19 हा इन्फेक्शियस डिझीज आहे जो की कोरोना व्हायरसमुळे होता, पर्टिक्युलरली SARS-CoV-2. तर तुम्ही इकडे मित्रांनो बघू शकता, हा SARS-CoV-2 व्हायरस आहे जो की असा दिसायला असतो. आता हा जो व्हायरस आहे सर्वात पहिल्यांदा वुहान शहरामध्ये, चायनाचा एक भाग आहे वुहान म्हणून, तिथे सी फूड मध्ये पहिल्यांदा आढळला गेला आणि तो आढळला गेला 31 डिसेंबर 2019 मध्ये बाय WHO. आता मित्रांनो, मोस्ट कॉमन सिम्पटम्स जर बघितले आपण कोविड-19 चे तर ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा खूप ताप येतो, मोर दॅन 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस फॅरनहाइट मध्ये जर ताप असेल तर कोविड-19 असू शकतो. याच्या व्यतिरिक्त ड्राय कफ. आता मित्रांनो, दोन प्रकारचे खोकला असतो, एक ओला खोकला असतो आणि एक सुका खोकला असतो. ओल्या खोकल्यामध्ये कफ बाहेर पडतात आणि दुसरा असतो ड्राय कफ, त्याच्यामध्ये कफ बाहेर पडत नाही. तर पर्टिक्युलरली कोविड-19 च्या पेशंट मध्ये ड्राय कफ होत असतो. दुसरा आहे फॅटिक. आता हे जे तीन आहेत, याच्या तिसरा जो आहे फॅटिक. फॅटिक म्हणजे थकवा जाणवणे. आता हे तीन सर्वात कॉमन आहे, म्हणजे सगळ्यांमध्ये बघायला मिळतात आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही असे लेस कॉमन पण आहेत जे काहींमध्ये बघायला मिळतात तर काहींमध्ये बघायला नाही मिळत. फर्स्ट एक लॉस ऑफ टेस्ट, म्हणजे त्याला त्याच्या जिभेवरती टेस्ट मिळत नाही, म्हणजे कुठल्याही पदार्थाची टेस्ट त्याला जाणवत नाही किंवा त्याला गंध कुठलाही ओळखता येत नाही. नेझल कंजेशन म्हणजे गिळताना ताप होणे. कंजक्टिव्हायटिस, रेड आईज,
सोर थ्रोट जसं सर्दीमध्ये होत असतं, डोके दुखणे, मसल दुखणे, जॉईंट पेन होणे, सांधेदुखी, देन वेगवेगळे स्किन रॅश होणे, उलटी होणे, नॉशिया म्हणजे उलटीसारखं होणे, डायरिया, डिसेंट्री आणि कणकणी, हे सगळे लेस कॉमन आहे, ज्यामध्ये काहींमध्ये बघायला मिळतात तर काहींमध्ये बघायला नाही मिळत. आता कोविड-19 जेव्हा सिव्हिअर होतो, जेव्हा खूप जास्त होतं, तर त्यामध्ये काही सिम्पटम्स बघायला मिळतात. ते म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, म्हणजे त्यांना श्वास नीट घेता येत नाही, त्यांना शॉर्टनेस ऑफ ब्रेथ होतं, दमा टाईप होऊन जातं. लॉस ऑफ एपेटाईट, भूक नाही लागत, कन्फ्यूज होतो, माइंड मध्ये त्यांना कन्फ्युजन भरपूर होतं, पर्सिस्टंट पेन आणि प्रेशर, चेस्टमध्ये खूप दुःख होत असतं, खूप ताप होत असतो, पर्सिस्टंट पेन असतो, हाय टेम्परेचर मोर दॅन 38 डिग्री सेल्सिअस मध्ये बघितलं तर खूप जास्त ताप असतो. आणि काही लेस सिम्पटम्स असतात, लेस कॉमन सिम्पटम्स सिव्हिअर केसेस मध्ये, जे इरिटेबिलिटी, कन्फ्युजन, रेड कॉन्शियसनेस, एन्झायटी, डिप्रेशन, स्लीप डिसऑर्डर्स भरपूर सारं होऊ शकतं. आता मित्रांनो, ज्या व्यक्तींना हा कोविड-19 अटॅक करतो तर त्यांना काय होऊ शकतं? मोस्टली 80% लोक जे असतात ते रिकवर होऊन जातात, फटाफट ते रिकवर होऊन जातात. पण 20% जे असतात ते सिरियसली इल होतात, त्यांना भरपूर सारा ताप भोगावा लागतो. आणि हे कोण असतात? मोर दॅन पर्टिक्युलरली 60 वर्षाचे जे माणसं असतात, जे व्यक्ती असतात, त्यांना खूप ताप होत असतो. सो 20% जे असतात ते खूप त्यांना ताप होतो, त्यांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट दिली जाते, त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलं जातं. व्हेंटिलेटर असा एक इक्विपमेंट आहे जो की आर्टिफिशियली ऑक्सिजन पंप करत राहतो त्या व्यक्तीमध्ये. आणि ह्यांपैकी 5% जे असतात, 20% मधले 5% जे लोक असतात ते क्रिटिकली इल होतात आणि त्यांना आयसीयू मध्ये ट्रीटमेंट देण्याची गरज भासते. आता कोविड-19 मुळे कुठला व्यक्ती सर्वात जास्त प्रोन आहे डिझीजला, म्हणजे त्याला डिझीज होऊ शकतो? मोस्ट प्रोबेबली जे व्यक्ती 60 वर्षापेक्षा जास्त असतात, किंवा त्यांना काही अंडरलाईंग प्रॉब्लेम असू शकतो, पहिलाच काहीतरी डिझीज असू शकतो, फॉर एक्झाम्पल हाय ब्लड प्रेशर असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, लंगचा प्रॉब्लेम असेल, डायबिटीज असेल, ओबेसिटी किंवा कॅन्सर असू शकतं, तर हे सगळे व्यक्ती सिरियस इलनेसचा प्रभाव होऊ शकतो, यांच्यावरती कोविड-19चा जास्त प्रभाव होऊ शकतो. आणि यांना बचाव करणं, स्वतःला प्रिव्हेंट करणं खूप गरजेचं आहे. डायग्नोस अँड ट्रीटमेंट. आता मित्रांनो, डायग्नोसिस जर असेल करायचं असेल एखाद्या व्यक्तीला कोविड-19चं, तर मोस्ट प्रोबेबली पीसीआर रिॲक्शन किंवा आरटी-पीसीआर म्हणून एक टेस्ट असते, ज्यामध्ये थ्रोट मधनं किंवा तोंडामधनं स्वॅब्स घेतले जातात. आणि हे स्वॅब्स घेतल्यानंतर ह्याच्यामधनं व्हायरस आहे का नाही हे डिटेक्ट केलं जातं. आता मित्रांनो, जर तुम्ही व्हायरस पार्टिकल बघितला तर ह्याच्यामध्ये न्यूक्लिओ प्रोटीन वर असोसिएटेड जिनोमिक आरएनए असतो. म्हणजे यामध्ये आरएनए असतो, डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल नसतो, पण आरएनए असतो. आणि हा जो आरएनए ते आयसोलेट करून एखाद्या व्यक्तीमध्ये पीसीआर केला जातो, म्हणजे तेवढा अँप्लिफाय केला जातो, वाढवला जातो. आपण पीसीआर पुढच्या भागामध्ये बघून घेऊया काय आहे. पीसीआर मध्ये हा जो जिनोमिक आरएनए आहे तो अँप्लिफाय केला जातो किंवा मल्टिप्लाय केला जातो आणि तो डिटेक्ट केला जातो. सो ही टेक्निक आहे आरटीपीसीआर ची टेक्निक. याच्या व्यतिरिक्त काही रॅपिड टेस्ट आहेत, जे अँटीबॉडी अँटीजन युक्त असे टेक्निक्स आहेत, ज्याला रॅपिड टेस्ट म्हणलं जातं किंवा आरडीटी सुद्धा म्हणलं जातं. आणि हे जरा लेस अॅक्युरेट असतात. सो आरटीपीसीआर बघितलं तर हा मोर अॅक्युरेट असतो, याचा कॉस्ट पण जास्त असतो. पण रॅपिड टेस्ट जर बघितले, अँटीजन अँटीबॉडीची टेस्ट आहेत, ते लेस अॅक्युरेट असतात आणि यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह जास्त येण्याची संभाव्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, एका व्यक्तीला जर हा व्हायरस इन्फेक्ट झाला असेल, व्हायरस त्यांनी इनहेल केला असेल, तर किती दिवस लागतात ह्या व्हायरसचा सिम्पटम पहिला दिसायला, ज्याला आपण इन्क्युबेशन टाइम असं म्हणतो. सो ऑन अन ऍव्हरेज 5 ते 6 दिवस लागतात. WHO प्रमाणे 5 ते 6 दिवस लागतात. आणि पण हे मोस्ट प्रोबेबली 1 ते 14 दिवसामध्ये पहिला सिम्पटम्स दिसू शकतो. आता मित्रांनो, कोविड-19 वर कुठलाही वॅक्सिन सध्या उपलब्ध नाहीये. एक वॅक्सिन जो आहे तो त्याला मान्यता मिळालेली आहे, जो की एक रशियन वॅक्सिन आहे. पण सध्याच्या या स्टेजला, म्हणजे आजचा जो दिवस आहे 28 ऑक्टोबर 2020, या स्टेटला कुठलाही वॅक्सिन इंडियामध्ये अवेलेबल नाहीये. वॅक्सिन्स काही बरेच सारे वॅक्सिन्स प्रेझेंट आहेत, जे की क्लिनिकल ट्रायल्स मध्ये, म्हणजे
टेस्टिंगच्या स्टेजमध्ये उपलब्ध आहे. मे बी 2021 मध्ये या व्हायरससाठी वॅक्सिन उपलब्ध असू शकतो. मित्रांनो, जर आता ट्रीटमेंट बघितली की कोविड-19च्या अगेन्स्ट कुठल्या ड्रग्ज अवेलेबल आहे करंट सिच्युएशन मध्ये, तर सर्वात पहिल्यांदा एका व्यक्तीला जर कोविड-19 झाली आहे तर असं कुठलाही औषध नाहीये जे की 100% कारगर आहे. आता पण पूर्ण जगभरामध्ये भरपूर सारे सायंटिस्ट या कोविड-19 वरती असा ड्रग डिस्कवर करत आहेत. पण सध्याच्या स्टेजला एखाद्या व्यक्तीला कोविड-19 झाला असेल तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणे, म्हणजे त्याला जर सिव्हिअर केस मध्ये असेल तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणे आणि त्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करणे हे गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त डेक्सामिथाझोन म्हणून आणखीन एक ड्रग आहे जो की व्हेंटिलेटरवरती एखादा व्यक्ती असेल जो कालावधी लागत असेल त्याला व्हेंटिलेटरचा सपोर्ट देण्यासाठी, तो कालावधी कमी करू शकतो. म्हणून तो जो ड्रग आहे तो डेक्सामिथाझोन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही आणखीन ड्रग्ज आहेत. फॉर एक्झाम्पल रेमडेसिवीर, हायड्रोक्लोरोक्विनिन, लोपिविनाविर, इंटरफेरॉन रेजिम्स आहेत. हे सगळे काहीही इफेक्ट दाखवत नाही. काही दाखवतात, काही पेशंट्स मध्ये थोडासा इफेक्ट दाखवतात तर काहींमध्ये काही इफेक्ट दाखवत नाहीये. याच्या व्यतिरिक्त WHO काही अँटीबायोटिक सजेस्ट करतात. अगेन अँटीबायोटिक्स या व्हायरसच्या अगेन्स्ट नसतात, पण ह्याच्यामुळे या व्हायरसमुळे जे सेकंडरी इन्फेक्शन होतात, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन जे होतात त्याच्यासाठी अँटीबायोटिक्स असतात. अँटीव्हायरल्स काहीही सध्याच्या स्टेजमध्ये प्रेझेंट नाहीये. नेक्स्ट आहे मित्रांनो रिंगवर्म किंवा ह्याला डर्मॅटोफायटोसिस असंही म्हणलं जातं. आता मित्रांनो, रेड रिंग जो असतो त्याला दात असंही म्हणलं जातं. हिंदीमध्ये त्याला दात म्हणलं जातं, जे की स्किन वरती येत असतं. आता मित्रांनो, हा एक फंगल इन्फेक्शन आहे, म्हणजे एका फंगसनी कॉज करत असतो आणि वेगवेगळी फंगल स्पीसीज याला कॉज करतात. पण पर्टिक्युलरली दोन असे स्पीसीज आहेत ज्याचं नाव आहे ट्रायकोफायटॉन आणि मायक्रोस्पोरम. हे दोन रिंगवर्म कॉज करतात. आता मित्रांनो, हे जे फंगस आहे हा बेसिकली कॅरेटिन वरती जगत असतो. कॅरेटिन हा एक प्रोटीन आहे आणि हा बेसिकली हेअर्स मध्ये, आपल्या केसांमध्ये आणि आपल्या नखांवरती प्रेझेंट असतो. सो केसांमध्ये, नखांवरती जिथे जिथे असेल, जिथे तिथे स्किन असेल तिकडे रिंगवर्म कॉज करू शकतो. सायन्स अँड सिम्पटम्स जर बघितले मित्रांनो रिंगवर्मचे, तर ज्या ठिकाणी ज्या स्किन वरती हा इन्फेक्ट होतो तिकडची जी स्किन आहे ती इन्फ्लेम्ड होते किंवा एनलार्ज होते, मोठी होते, सूज येते त्याच्यामध्ये आणि त्या ठिकाणी रेड रिंग फॉर्म होते. तुम्ही इकडे बघू शकता ही रेड रिंग अशी फॉर्म होते. तेच जर तुम्ही गुगल वरती पण सर्च केला तर वेगवेगळे फोटोज मिळतील तुम्हाला असे रेड रिंग कॉज करणारे. सो हे जे रेड रिंग आहे कुठेही येऊ शकतं. हे खांद्यावर येऊ शकतं, हातावर येऊ शकतं, पायावरती येऊ शकतं, पाठीच्या मागच्या बाजूला येऊ शकतं, शोल्डर वरती येऊ शकतं, कुठेही येऊ शकतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे हे जे रिंगवर्म असतात हे ऍक्च्युली ड्राय मध्ये, म्हणजे ड्राय स्टेट मध्ये असतात. स्केल्स फॉर्म होतात आणि स्केली लिजन्स फॉर्म्स होतात कुठल्याही पार्ट वरती आणि असं तिथला जो सरफेस आहे तो लाल होऊन जातो आणि त्यामध्ये इचिंग होते, म्हणजे खाज सुटते रिंगवर्म मुळे. हाच जो इन्फेक्शन आहे तुम्हाला नखाच्या ठिकाणी आला तर त्याला ओनिकोमायकोसिस असं म्हणलं जातं आणि हा जो ओनिकोमायकोसिस आहे हा नेलच्या ठिकाणी म्हणजे नखाच्या इकडे तुम्हाला बघायला मिळतो. आणि बिकॉज ऑफ दिस ह्याच्यामुळे तुमचे जे नख आहेत ते डिस्कलर होऊन जातात, म्हणजे जो पांढरा रंग असतो तो वेगळा होऊन जातो, डिस्कलर होऊन जातो आणि त्यांचा जो शेप आहे तो सुद्धा चेंज होतो, वेगवेगळ्या शेपचे तुम्हाला बघायला मिळते. तेच जर तुम्ही गुगल वरती बघितलं तुम्हाला असे फोटोज मिळतील. सो हा जो डिस्कलर्ड नेल आहे त्याला असं डिस्कलर होऊन जातो आणि वेगवेगळ्या शेपचे, विचित्र शेपचा मिळून जातो. तेच आणखीन एक कंडिशन होऊन जाते ज्यामध्ये तो जो शेप असतो तो चेंज होऊन जातो आणि त्याला ऍथलीट्स फूट असं म्हणलं जातं. आता ऍथलीट्स फूट जो आहे तो टोज मध्ये, म्हणजे आपलं जे नख असतात, नखांच्या जे टोज असतात त्याच्यामध्ये बघायला मिळेल असा. सो हा आहे तो ऍथलीट्स फूट्स असं म्हणलं जातं, जो की दोन बोटांच्या मध्ये बघायला मिळतो असा. मोड ऑफ ट्रान्समिशन जर बघितलं रिंगवर्मचं तर मेनली हा शेअरिंग ऑफ क्लोथ्स, एखाद्या व्यक्तीचा जर आपण कंगवा यूज करत असेल किंवा एखाद्या माणसाचे आपण कपडे यूज करत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला होऊ शकतो. म्हणजे दोन व्यक्ती जर क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्या दोघांमध्ये हा रिंगवर्म ट्रान्सफर होऊ शकतो. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस बेसिकली फिजिकल एक्झामिनेशन, म्हणजे जी स्किन आहे एखाद्या डर्मोटॉलॉजिस्ट कडे तुम्ही गेला तर तो पहिला ती स्किन जी इन्फेक्टेड आहे ती अनालाइज करेल, फिजिकल एक्झामिनेशन करेल
आणि वेगवेगळे त्याची मॉर्फॉलॉजी बघेल आणि त्याद्वारे तुमचं ते डायग्नोसिस होऊ शकेल. ट्रीटमेंट जर बघितलं तर काही अँटी फंगल एजंट्स असतात, अँटी फंगल क्रीम्स असतात. फॉर एक्झाम्पल निस्टॅटिन, फ्ल्युकोनाझोल, इंट्राकोनाझोल असे वेगवेगळे अँटी फंगल क्रीम्स असतात जे तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितलं तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी क्लोज कॉन्टॅक्ट अवॉइड केला पाहिजे, क्लोज कॉन्टॅक्ट, आणि एक सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवलं पाहिजे. एखाद्याचे कपडे आपण नाही वापरले पाहिजे किंवा एखाद्याच्या कुठल्याही जवळच्या वस्तू, पर्सनल वस्तू आपण वापरले नाही पाहिजे. आपले जे कपडे आहेत, एखादा माणूस, एखादा व्यक्ती इन्फेक्टेड असेल रिंगवर्मने, तर त्याचे जे कपडे आहेत ते गरम पाण्यामध्ये आणि फंगिसाइडल सोपने वॉश केले पाहिजे प्रॉपरली, जेणेकरून हा जो फंगल पॅथोजन आहे हा कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊ शकेल. डेंगू मित्रांनो, डेंगू हा नेक्स्ट असा वेक्टर बॉर्न डिझीज आहे जो की मच्छरांद्वारे पसरत असतो. फक्त मलेरियामध्ये प्लाझ्मोडियम असतो, वाईल डेंगू मध्ये व्हायरस असतो. हा डेंगूचा एक व्हायरस असतो जो की एक वेक्टर बॉर्न आहे आणि मच्छराद्वारे हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत असतो. आता मित्रांनो, डेंगूचा जो व्हायरस आहे तो फिमेल इडिस इजिप्टी, जे फिमेल, पुन्हा एकदा फिमेलच मच्छर चावू शकतो आणि पसरू शकतो. फिमेल मच्छर चावल्यानंतर हा जो व्हायरस आहे तो इंजेक्ट केला जातो एखाद्या व्यक्तीमध्ये, आणि एखाद्या व्यक्तीमध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्याला डेंगू होऊ शकतो. आता डेंगूचे जर सिम्पटम्स बघितले आपण, तर हे माइल्ड असू शकतात किंवा सिव्हिअर सुद्धा असू शकतात. माइल्ड सिम्पटम जे असतात ते फॉर एक्झाम्पल नॉशिया, वॉमिटिंग, म्हणजे नॉशिया म्हणजे त्यांना उलटी सारखं होणं किंवा उलटी होणे, एक पर्टिक्युलरली रॅश येत असते. डेंगू मध्ये पर्टिक्युलरली जे आपले व्हाईट ब्लड सेल्स असतात ते इन्क्रीज होतात. त्याच्यानंतर आपले ब्लड प्लेटलेट्स जे असतात ते कमी होतात. त्याच्यामुळे अशी एक रॅश येते, रेड रॅश येते, जस्ट लाईक मलेरिया. मलेरिया सारखेच बरेचसे जे गोष्टी असतात ते कॉमन असतात. जसे की इथे सुद्धा जॉईंट्स मध्ये पेन होतं, एक्स होतात पर्टिक्युलरली मसल्स मध्ये आणि जॉईंट्स मध्ये. आणि ह्याच्या व्यतिरिक्त उलटीचा त्रास होऊ शकतो, नॉशिया होतो, फॅटिक होतं, देन डोळे दुखतात. डोळे म्हणजे डोळ्यांच्या मागचे जो मसल आहे, डोळ्यांचे जो मागचा जो मसल आहे हा सगळा दुखायला सुरुवात होते. आपले हाडं दुखतात आणि बरेचशा गोष्टी होत असतात. आता मित्रांनो, डेंगू वरती कुठलीही एक स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही, कारण की हा व्हायरल डिझीज आहे. यावरती अँटीबायोटिक सुद्धा वर्क होणार नाही. सो अशी काही स्पेसिफिक मेडिकेशन नाहीये डेंगूला जे की डेंगू क्लिअर होऊ शकतो. सो हा जो कोर्स आहे तो एंटायर घर बसल्या सुद्धा आपण बरा होऊ शकतो. पण जर सिव्हिअर केसेस झाले डेंगूचे तर ऍडमिट करणं आवश्यक आहे. आता डेंगू मध्ये पर्टिक्युलरली पॅरासिटामॉल जो असतो, जो की फिवर आपला कंट्रोल मध्ये करतो, फिवर पासून आपल्याला रिलीफ करतो, ते आपण यूज करू शकतो. याच्या व्यतिरिक्त दुसरे काही असे ट्रीटमेंट, पर्टिक्युलर ट्रीटमेंट नाहीये. कॅन्सर किंवा कर्करोग मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी बरेच लोकांना कॅन्सरची लागण होत आहे. कॅन्सर म्हणजे काय, कर्करोग म्हणजे काय, ते आपण ह्या भागामध्ये जाणून घेऊया. तर कॅन्सर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जर सेल सायकल बघितली, तुम्ही एका पर्टिक्युलर सेलची सायकल बघितली, डिवाइड कसे होतात, तर या पर्टिक्युलर लॉला ते फॉलो करतात. म्हणजे एक सेल सायकल असते, G1, S, G2 आणि G0. असे बरेचसे सेल्स जे प्रेझेंट असतात करंटली बॉडीमध्ये ते G0 स्टेट मध्ये असतात. G0 स्टेट मध्ये असले म्हणजे त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होत नाही, त्यामध्ये सेल सायकल अरेस्ट झालेली असते एका पर्टिक्युलर काळासाठी, आणि एका पर्टिक्युलर टाइमला ते पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होते. तर कॅन्सर सेल, एखादा कॅन्सरस सेल असेल तर त्यामध्ये काही जेनेटिक बदल होतात, त्यामध्ये काही म्युटेशन्स होतात. म्युटेशन झाल्यानंतर त्यामध्ये काही परिवर्तन होतात, जेणेकरून तो अरेस्टेड सेल स्टेट नंतर तो डायरेक्टली सेल डिव्हिजन मध्ये जातो. आणि एकदा का तो सेल डिव्हिजन मध्ये गेल्यानंतर तो पुन्हा G0 स्टेट मध्ये येत नाही, म्हणजे त्यामध्ये सेल डिव्हिजन स्टॉप होत नाही, ती करंट चालूच राहते, तो अनकंट्रोलेबली चालूच राहतो, डिवाइड होतच राहतो. जर कॅन्सरचं आपण डेफिनेशन बघितलं तर कॅन्सर एक अबनॉर्मल आहे, म्हणजे नॉर्मल पेक्षा वेगळा आहे, अबनॉर्मल आहे, अनकंट्रोल आहे. म्हणजे बॉडीचा त्या सेलवरती किंवा त्या पेशीवरती काही कंट्रोल नाहीये, तो डिवाइड कसाही डिवाइड होतो आणि कुठेही डिवाइड होतो, त्यावरती काही कंट्रोल नाहीये. अनकंट्रोल आणि पर्पसलेस, म्हणजे त्याला काही पर्पस नाहीये, त्याला काही कारण नाहीये, त्याला काहीच कारण नाहीये की का तो डिवाइड होतोय, ह्याला पर्पसलेस आहे. आणि हा कॉन्स्टंटली डिवाइड होत राहतो, आणि डिवाइड झाल्यानंतर एक गोळा बनतो, मास बनतो,
ज्याला आपण ट्यूमर म्हणतो. आणि हा जो ट्यूमर आहे हा अनडिफरन्शिएटेड सेल्सनी बनलेला असतो. म्हणजे हे जे सेल्स डिवाइड झाले असतात त्यांच्यामध्ये डिफरेन्शिएशन नाही झालेलं असतं, एक पर्टिक्युलर फंक्शन नसतं आणि ह्याला ट्यूमर असं म्हणलं जातं. आणि हा जो ट्यूमर आहे जेव्हा एका जागेवरनं वेगवेगळ्या जागी पसरतो, एका बॉडीवरनं वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट्स मध्ये पसरत राहतो, त्याला मेटास्टेसिस म्हटलं जातं. आणि हा मलाग्नंट असतो, म्हणजे एका ठिकाणून वेगवेगळ्या ठिकाणी पसरतोय. आणि या स्टेजला कॅन्सर असं म्हटलं जातं. म्हणजे ट्यूमर आणि कॅन्सर हे दोन वेगळे टर्म आहे. ट्यूमर म्हणजे ह्यामध्ये अनडिफरन्शिएटेड सेल्स आहेत आणि यामध्ये सेल डिव्हिजनची जी कॅपॅसिटी आहे ती वाढलेली आहे आणि ती सेल अरेस्ट होत नाहीये, अनकंट्रोलेबल आहे, याला ट्यूमर म्हणलं जातं. पण हाच ट्यूमर जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये पसरतो तेव्हा त्या स्टेजला कॅन्सर असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, कॅन्सरचे सेल्स जे असतात त्यांमध्ये अनकंट्रोलेबल सेल डिव्हिजनची क्षमता असते, म्हणजे त्यांना कंट्रोल करू नाही शकत, बॉडी त्याच्यावरती कंट्रोल करू नाही शकत, ते कशीही डिवाइड करतात. डिवाइड झाल्यानंतर एक गाठ फॉर्म होते आणि ही जी गाठ असते त्याला निओप्लाझम म्हणलं जातं. आणि ही जी गाठ आहे किंवा हा जो निओप्लाझम आहे बॉडीच्या कुठल्याही पार्ट मध्ये बनू शकतो एक्सेप्ट ब्लड मध्ये. ब्लड मध्ये गाठ फॉर्म होत नाही. आता हे जे ट्यूमर्स असतात मित्रांनो, हे नॉर्मल सेल्सचा जो नॉर्मल ऑर्गन आहे, नॉर्मल ऑर्गनच्या ठिकाणी आल्यानंतर त्या सेलचा किंवा त्या ऑर्गनचा त्यांचा फंक्शनिंग हॅम्पर करतात किंवा त्यांच्या फंक्शनिंग मध्ये इंटरफिअरन्स करतात आणि त्यांचं फंक्शन थांबवून टाकतात किंवा इंटरफिअर करतात, कमी करतात. आणि ह्याच्यामुळे जे नॉर्मल सेल्स असतात ते प्रॉपर वेनी ग्रो होत नाही आणि बॉडीची आहे, ह्युमन बॉडीची आहे, ती अफेक्ट होते. आता मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक हॉस्पिटल असतं, कॅन्सर हॉस्पिटल असतं. आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काही स्पेशलाइज्ड डॉक्टर्स असतात किंवा स्पेशलाइज्ड फिजिशियन्स किंवा रिसर्चर असतात. हे जे स्पेशलाइज्ड फीचर असतात हे खास करून कॅन्सर डायग्नोज करण्यासाठी, ट्रीट करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी यांचा अभ्यास झालेला असतो. आणि या रिसर्चरला किंवा फिजिशियन्सला किंवा डॉक्टर्सला ऑन्कोलॉजिस्ट असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ट्यूमर्स जे असतात कुठल्याही ठिकाणी येतात, कुठल्याही बॉडीच्या कुठल्याही ठिकाणी येऊ शकतात, हे निर्माण होऊ शकतात. यांपैकी काही असतात ते मलाग्नंट असतात, म्हणजे वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये जाऊ शकतात. सो बेस्ड ऑन दिस दोन प्रकारे हे क्लासिफाय केलेले आहे, यांचं दोन प्रकारे विभाजन केलं गेलं आहे ट्यूमर्सचं. एक जे असतात ते बेनिंग असतात किंवा नॉन मलाग्नंट असं म्हणलं जातं, जे की एका ठिकाणीच रेस्ट्रिक्टेड असतात, ते पसरू नाही शकत. वाईल कॅन्सरस किंवा मलाग्नंट जे ट्यूमर्स असतात ते एका ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी पसरू शकतात. पहिला आपण घेऊया बेनिंग ट्यूमर. बेनिंग ट्यूमर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा पिक्चर आहे. आता बेनिंग ट्यूमरचे जे सेल्स असतात मित्रांनो ते स्लोली ग्रो होत राहतात, स्लोली मोठे मोठे होत राहतात. त्यांचा जो मास आहे थोडं थोडं करून मोठं होत राहतो. आणि हा एकाच ठिकाणी लोकलाइज असतो किंवा रेस्ट्रिक्टेड असतो, म्हणजे एकाच ठिकाणी वाढत असतो. ते एका बॉडी पार्ट वरनं वेगवेगळ्या बॉडी पार्ट मध्ये पसरत नव्हतो, म्हणून याला बेनिंग ट्यूमर असं म्हणलं जातं. आणि हा जो ट्यूमर आहे हा कधी कधी हार्मफुल पण असू शकतो, कधी कधी हार्मफुल नसतो, बऱ्याच वेळा नसतो, पण काही वेळेला हा हार्मफुल पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर हाच ट्यूमर ब्रेन मध्ये आला, ब्रेन मध्ये ब्रेन ट्यूमर म्हणून आला, तर त्या ठिकाणी तो ब्रेन वरती एक प्रेशर क्रिएट करू शकतो. तो वाढत वाढत गेल्यावरती तो ब्रेन वरती एक प्रेशर क्रिएट करू शकतो आणि या प्रेशरमुळे ब्रेन स्क्वीज होऊ शकतो, असं दबू शकतो आणि याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आता मित्रांनो, बेनिंग ट्यूमर कधी कधी मलाग्नंट सुद्धा होऊ शकतात, म्हणजे एका ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, ऍडिनोमा किंवा फायब्रॉइड नावाचा जो ट्यूमर आहे तो एका ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी पसरू सुद्धा शकतो. दुसरा जो प्रकार आहे तो मलाग्नंट ट्यूमर, म्हणजे मलाग्नंट किंवा कॅन्सरस ट्यूमर. आता मित्रांनो, मलाग्नंट ट्यूमरचा जो ग्रोथ रेट आहे एकदम रॅपिड असतो, एकदम फास्ट असतो. जर तुम्ही बेनिंग ट्यूमर आणि नॉर्मल सेल्स बघितले तर त्यांच्या तुलनेमध्ये ह्याचा जो ग्रोथ रेट आहे खूप जास्त असतो. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याचा जी मॉर्टॅलिटी रेट आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याचे मरण्याचे चान्सेस काय असतील त्याला मॉर्टॅलिटी रेट म्हटलं जातं. सो मॉर्टॅलिटी रेट खूप हाय असतो, जास्त असतो, बिकॉज ऑफ मलाग्नंट ट्यूमर. आता मित्रांनो, रॅपिड ग्रोथ असल्यामुळे हे जे सेल्स आहेत हे कॉम्पिट करतात नॉर्मल सेल्स. सो नॉर्मल सेल्स बरोबर ह्यांचं कॉम्पिटिशन होतं. नॉर्मल सेल्स स्लोली ग्रो होत राहतात, पण मलाग्नंट सेल्स जे असतात ते फास्ट ग्रो होत राहतात. म्हणून हे जास्तीत जास्त अन्न, जास्तीत जास्त न्यूट्रिशन घेत राहतात
आणि फायनली जे नॉर्मल सेल्स असतात हे त्यांना मारून टाकतात, कारण की त्यांना न्यूट्रिशनच मिळत नाही. आता मित्रांनो, हा जो मलाग्नंट सेल्स असतात ते एका ऑर्गनवरनं एका ठिकाणी ते ट्युमर्स फॉर्म होतात आणि त्या ठिकाणून वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये स्प्रेड होतात. आणि जेव्हा वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये स्प्रेड झाल्यानंतर काही ठिकाणी ते पुन्हा येतात बाहेर, ब्लड ब्लड थ्रू ऍक्च्युली स्प्रेड होतात, ब्लड थ्रू स्प्रेड होतात किंवा लिम्फ थ्रू स्प्रेड होतात आणि दुसऱ्या ठिकाणी बाहेर येऊन ते सेकंडरी ट्युमर्स फॉर्म होतात. त्या ठिकाणी पुन्हा एकदा ट्युमर्स फॉर्म होतात, ज्याला सेकंडरी ट्युमर्स म्हटलं जातं. आणि हा जो एंटायर प्रोसेस आहे, म्हणजे एका ठिकाणी येऊन ब्लड थ्रू पास होऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन सेकंडरी ट्युमर्स फॉर्म होणे, ह्याला मेटास्टेसिस असं म्हणलं जातं. टाइप्स ऑफ कॅन्सर. आता मित्रांनो, कॅन्सर हा 5 वेगवेगळ्या टाइप्स मध्ये डिवाइड केलाय अकॉर्डिंग टू कुठल्या ठिकाणी तो अराइज झालाय किंवा कुठल्या ठिकाणी त्याचं ओरिजिन किंवा निर्माण झालेलं आहे. आता मित्रांनो, जर आपण बघितले वेगवेगळे टाइप, तर कार्सिनोमा पहिला आपण बघून घेऊया. कॅन्सर कार्सिनोमा हा एपिथेलियल टिश्यूचा कॅन्सर आहे, म्हणजे एपिथेलियल टिश्यू पासून मलाग्नंट सेल्स उत्पन्न होतात. आता एपिथेलियल टिश्यू म्हणजे कुठला, स्किन किंवा स्टमक लाइनिंग, डायजेस्टिव्ह लाइनिंग, जिथे जिथे सरफेसला प्रेझेंट असते स्किन, एपिथेलियल सेल्स असतात, तिकडे हा कॅन्सर उत्पन्न होऊ शकतो. आता हे जे वेगवेगळे एक्झाम्पल बघितलं तर फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर, देन लंग कॅन्सर, लंगचे जे एपिथेलियल सेल्स आहे त्याच्यापासून उत्पन्न होणारा लंग कॅन्सर, कॅन्सर ऑफ स्टमक, स्टमकची जी लाइनिंग आहे, एपिथेलियल लाइनिंग आहे, तिकडे उत्पन्न होणारा स्टमक कॅन्सर, देन स्किन कॅन्सर, स्किन वरती उत्पन्न होणारा स्किन कॅन्सर, असे वेगवेगळे कॅन्सर आहेत. दुसरा आहे सार्कोमा. आता सार्कोमा हा कनेक्टिव्ह टिश्यू पासून उत्पन्न होतो. आता कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये सगळीकडे प्रेझेंट असतो आणि ज्या ठिकाणी तो प्रेझेंट असतो त्याचं वेगवेगळे नाव सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल, बोनच्या कार्टिलेज टिश्यू मध्ये जो प्रेझेंट असतो कॅन्सरस टिश्यू, त्याला बोन ट्युमर्स म्हटलं जातं किंवा ऑस्टिओसार्कोमा असं म्हणलं जातं. दुसरा आहे मसल ट्युमर्स, जिथे मसलच्या सेल्स मध्ये प्रेझेंट असतो आणि त्याला मायोसार्कोमा असं म्हणलं जातं. देन कॅन्सर ऑफ कार्टिलेज किंवा कॉन्ड्रोसार्कोमा असं म्हणलं जातं. देन कॅन्सर ऑफ ऍडिपोस टिश्यू, ऍडिपोस टिश्यूच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या सार्कोमाला लिपोसार्कोमा असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे लायफोमा. आता मित्रांनो, लायफोमा हा लिम्फॅटिक टिश्यू पासून उत्पन्न होतो आणि त्याला लायफोमा असं म्हणलं जातं. आता हा जो कॅन्सर आहे हा लिम्फॅटिक नोड्स जे असतात, जिथे जिथे आपले अँटीबॉडीज, टी सेल्स, बी सेल्स मॅच्युअर होत असतात, तिथे आढळतात, त्या ठिकाणी लिम्फॅटिक नोड्स असतात, तिकडे कॅन्सर उत्पन्न होऊ शकतो. स्प्लीन मध्ये उत्पन्न होऊ शकतो किंवा वेगवेगळ्या टिश्यू जे इम्युन सिस्टम मध्ये इन्व्हॉल्व असतात, त्याला लिम्फोमा असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे ल्युकेमिया. आता मित्रांनो, ल्युकेमिया हा ब्लड कॅन्सर सुद्धा, ब्लड कॅन्सरच्या नावाने सुद्धा ओळखला जातो. यामध्ये एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ डब्ल्यूबीसीज, व्हाईट ब्लड्स जे असतात ते खूप प्रमाणामध्ये मलाग्नंट झालेले असतात, म्हणजे त्यांच्या जो डिव्हिजनची जी क्षमता आहे ती खूप वाढलेली असते आणि डब्ल्यूबीसीज खूप जास्त वाढतात. आणि हे जनरली बोन मॅरो मध्ये जे स्टेम सेल्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे सेल्स डिवाइड होतात आणि डिवाइड झाल्यामुळे त्या सगळ्यांचं रूपांतर डब्ल्यूबीसीज मध्ये होतं. आता मित्रांनो, जे पेशंट ल्युकेमियाने सफर करतात त्यांच्यामध्ये ल्युकोसाइट जे असतात, ल्युकोसाइटचं प्रमाण वाढलेलं असतं. ल्युकोसाइट्स म्हणजे टी लिम्फोसाइट्स किंवा बी लिम्फोसाइट्स, डब्ल्यूबीसीज, मोनोसाइट्स कुठलेही असू शकतात. हे सगळे ल्युकोसाइट्स वाढले जातात, त्यांचं ग्रोथ खूप वाढलं जातं आणि हे ॲबनॉर्मल पद्धतीने वाढल्यामुळे बाकीचे जे नॉर्मल सेल्स असतात ते कमी होतात, त्यांचं जे डिवाइड होण्याची जी क्षमता आहे ती हॅम्पर केली जाते. आता मित्रांनो, वेगवेगळे टाइप्स आहेत ल्युकेमियाचे, डिपेंडिंग ऑन कुठले सेल्स ऍक्च्युली वाढतात. फॉर एक्झाम्पल, मोनोसायटिक सेल्स वाढत असेल, मोनोसाइट्स वाढत असतील तर त्याला मोनोसायटिक ल्युकेमिया म्हणलं जातं किंवा लिम्फचे सेल्स वाढत असेल त्याला लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणलं जातं. नेक्स्ट आहे ॲडिनोकार्सिनोमा. आता मित्रांनो, ॲडिनोकार्सिनोमा मध्ये पर्टिक्युलरली जे ग्लँड्स असतात आपले, वेगवेगळे ग्लँड्स, फॉर एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, वेगवेगळे जे ग्लँड्स असतात त्यांच्या सेल्स पासून जे निर्माण होणारे कॅन्सरस सेल्स असतात त्याला ॲडिनोकार्सिनोमा म्हणलं जातं. यामध्ये थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, पॅनक्रियाटिक, प्रोस्ट्रेट, ॲड्रिनल वेगवेगळे ग्लँडचे कॅन्सर मानले जातात. फॉर एक्झाम्पल, थायरॉइड कॅन्सर, पिट्युटरी कॅन्सर, पॅनक्रियाटिक कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, ॲड्रिनल कॅन्सर आणि वेगवेगळे.